चंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीसाठीची निवडणूक संपन्न झाली। आज जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह सोसायटी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। यात सर्वाधिक मते घेऊन प्रगती पॅनलचा जोरदार विजय झाला असून समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण केली होती, तर एकता विकास आघाडी या पॅनलच्या पूर्ण उमेदवारांचा पराभव झाला आणि नवनिर्माण विकास आघाडी या पॅनलमध्ये 3 उमेदवारांनी बाजी मारली असून 13 पैकी 10 उमेदवाराचा पराभव झाला आहे। तर सत्तांतर या पॅनलचा 14 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांचा विजय झाला असून 9 उमेदवारांचा काही मताने पराभव झाला। चंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी निवडून आलेले उमेदवार उपासे धनराज रामा यांनी 444 मते घेतली, तर मळाविशंकर बिचाराम यांनी 414, भूतेवार महेश अरुणराव 407, नगराडे देवराव नामदेव 384, दिवसे महेश मनोहर 383, पाउणकर महेश हरिदास 381, राठोड यशोदा वामन 359, नलोडे अतुल अरुणराव 355, गेडाम दुर्गावती विठ्ठल 338, तल्हार सचिन प्रमोदराव 337, मसराम सुशील गुरुदास 359, खाडे सुरेश वसंतराव 354, पोचमपल्लीवार रवी आनंदराव 422, तर महिला राखीवमध्ये खामणकर गीता मनोहर 393 आणि देवगडे शिल्पा विक्रम 375 या सर्व विजयी उमेदवारांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। आमचा पहिल्यांदाच म्हणजे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचा सत्तांतर पॅनल भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहिलेला आहे आणि आमचं जे टीम प्रमुख आहे जे सचिन तल्हार यांनी असे चांगले नाही का म्हणजे उमेदवार निवडले जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देतील याप्रमाणे, आणि आमच्या पॅनलवर बराचसा म्हणजे हे झालं, आमचे उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आमचे उमेदवार फुटलेले नाही। परंतु आमच्या याच्यामधून आता तरी इतर 5 उमेदवार निवडून आलेले आहेत। पहिल्यांदाच प्रथम वेळी असल्यामुळे पहिल्यांदा आम्ही टप दिलं आणि 5 उमेदवार निवडून आले, याचं सगळं श्रेय सचिन मुरकुटे यांना जातोय असं मला वाटतं। दादा, विजयी उमेदवार काय सांगाल? विजयी उमेदवार म्हणजे विजय हा सर्वांचाच आहे आणि खास करून म्हणजे आमच्या त्या सहकार्याचा आहे ज्यांनी मोठा धाडसीनं जे पठाण सर आहेत यांनी आमच्या पॅनलला एक मजबूती दिली व सर्वांना एका मुठीप्रमाणे जपडून ठेवला। आज त्यांचा जर पंजा नसता तर कदाचित हे 5 हात आलेच नसते। मी सर्व श्रेय यांना पठाण सरांना देतो। नमस्कार, मी सुरेश खाडे बोलतो। सर्व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषद कर्मचारी चंद्रपूर जिल्हा परिषद क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक दिनांक 7 जानेवारी 2024ला पार पडली आणि आज 8 जानेवारी 2024ला रिझल्ट आला। आम्ही सोसायटीला प्रगती पॅनलच्या माध्यमातून उभी केली। त्या प्रगती पॅनलला आरोग्य कर्मचारी संघटना, कनिष्ठ सहाय्यक संघटना, परिचर संघटना आणि तसेच माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटना समर्थित अशी एक एकत्रित पॅनल उभी केली आणि नर्सेस संघटना सुद्धा त्याच्यामध्ये, म्हणजे सर्व आरोग्य कर्मचारी संघटना अशी एक एकत्रित पॅनल करून आज आम्ही निवडणूक लढवली आणि आज आमच्या त्या मेहनतीला यश येऊन आज आमचे 13 कॅन्डिडेट उभे केले होते, 15 पैकी 13 कॅन्डिडेट उभे केले होते। आज आमचे कॅन्डिडेट जवळपास 8 विजयाच्या उंबरठ्यावर आहे, म्हणजे 7 क्लिअर सीटा निघालेल्याच आहे। म्हणजे सर्वाधिक जास्त तुमच्या पॅनलचा विजय झाला। सर्वाधिक जास्त आमच्या पॅनलला त्याच्यामुळे प्रगती पॅनल, आरोग्य कर्मचारी संघटना, कनिष्ठ कनिष्ठ परिचर संघटना यांच्या वतीने तसेच शिक्षक माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटना यांचा मी खूप आभारी आहे। माझ्यावर विश्वास किंवा माझ्या पॅनलवर एक पॅनल प्रमुख यांना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी सर्व मतदारांचे सर्व सभासदांचा मी आभारी आहे। शतशः मी ऋणी राहील आणि मी सर्वांना क्षमा मागतो।
काय नाही, आम्ही म्हणजे जी मेहनत घेतली होती प्रचारासाठी आणि आमच्या म्हणजे सोसायटीच्या सभासदांना आम्ही जसं पटवून सांगत होतो का बा भूखंड घोटाळा झालेला आहे, तो उघडकीस आणायचा आहे. आमचे पॅनल प्रमुख सचिन मुरकुटे यांनी खूप म्हणजे उठाव केला. 3 वर्षापासून त्यांनी मेहनत घेतली आणि हा भूखंड घोटाळा जो उघडकीस आणला त्याच्या आम्ही म्हणजे साथीदार बनलो. तो आमचा सेनापती होता, परंतु आम्ही कसं झालं म्हणजे कुठं जरी कमी पडलो आणि आम्ही मतदारापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं कमी झालं आणि आमचे 5 उमेदवार निवडून आले. त्याच्यात आमचं समाधान आहे. आम्ही नाही आलो तरी आमचे हे 5 उमेदवार तो भूखंड घोटाळा उघडकीस आणेल आणि बाकीचे जे म्हणजे सभासदांच्या ज्या रकमा गुंतलेल्या आहेत त्या आम्ही परत आणून देऊ अशी ग्वाही जे दिली होती ते आमचे 5 सभासद करतील अशी आमची म्हणजे मेजॉरिटी आहे. मी सचिन मुरकुटे, पॅनल प्रमुख, सत्तांतर पॅनल प्रमुख. मागील 3 वर्षापासून जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीमध्ये भूखंड खरेदी घोटाळा झालेला होता 3 करोडचा. त्याच्याविषयी मी सतत लढा देत होतो. याविषयी ती खुर्ची साफ करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नव्हता आणि प्रथमच खूप कमी वयात आणि कॅडरच्या वरिष्ठ लिपिक या पदावर असताना मी माझं एक स्वतंत्र पॅनल तयार केलं आणि माझ्या पॅनलला खूप टफ देण्याकरिता 3 पॅनल उभे करण्यात आले आणि त्यामध्ये मला पराभूत करण्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले. परंतु त्या उपरांतही मी माझे अथक प्रयत्न माझ्या टीमसोबत करून माझे 5 उमेदवार मी विजयी केलेले आहेत. परंतु मी जरी पडलो असेल, माझी जरी सीट हारली असेल, पण माझा 5 सीटा आल्या याच्यात मला खूप आनंद आहे आणि तो माझा विजय आहे.